ही या राणीच्या वेशातच, लक्ष्मीबाईच्या वेशातच ब्रिटिशांकडून पकडली गेली. ते पकडण्याचं पण कारण आहे, दुल्हेराव नावाचा एक सरदार हा विश्वासघात केला याने, हा ब्रिटिशांना मिळाला आणि त्याने किल्ल्याचा दरवाजा कसा उघडायचा हे ब्रिटिशांना सांगितलं. आणि मित्रांनो, झाशीचा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, पण राणी लक्ष्मीबाई तिथून पळून जाण्यात सफल झाली. त्याचं एकमेव कारण म्हणजे ही झलकारी बाई आहे मित्रांनो. आपल्या औरंगाबादमध्ये सुद्धा या 1857च्या उठावाचं लोण पसरलं होतं. औरंगाबादमध्ये सुद्धा सैनिकांची छावणी होती. या छावणीमध्ये मीर फिदा अली नावाचा एक सैनिक होता. जेव्हा त्याला तिकडे उठाव झाल्याचं कळालं, तेव्हा 23 जून 1857ला या मीर फिदा अलीने कॅप्टन अबूटवर गोळी झाडली मित्रांनो, इथे औरंगाबादच्या छावणीमध्ये. पण नेम चुकला, कॅप्टन अबूट हा वाचला आणि मग मात्र या कॅप्टन अबूटने जेवढे हिंदी सैनिक होते त्यांची धरपकड सुरुवात केली. जे कोण कटामध्ये होते त्यांची धरपकड केली. या मीर फिदा अलीला रणगाड्यावर दोरखंडाने बांधून त्यांनी सर्वांसमक्ष क्रांती चौकात आणलं मित्रांनो. तर क्रांती चौकात उजव्या बाजूला एक काला चबुत्रा आहे, त्याला स्वातंत्र्य संग्राम स्मारक म्हटलंय. त्याला झाशीचं राणीचं उद्यान असं पण म्हणायचे. तिथे आता एक 210 मीटर उंचीचा तिरंगा पण लहरतो आहे. त्याचं कारण हे मीर फिदा अली आणि त्याचे 24 सैनिक आहेत मित्रांनो. या मीर फिदा अलीला तिथं जाहीर फाशी देण्यात आली आणि त्याचे जे बाकीचे 23 सहकारी होते, मोदी खान, मिर्झा अझीम बेग, जाबाज खान, हुसेन खान, शेख रहीम, शेख मलिक, मुहम्मद मीन खान पहिला, मुहम्मद मीन खान दुसरा, अहमद खान, मीर मजहर अली, शेख फत्ते मुहम्मद, नूर खान, मुहम्मद रजा, मीर इमाम अली, दिलावर खान, मीर बदर अली, शेख हुसेन, कासिम अली, याच्या 3 नावं मिसिंग आहेत मित्रांनो. ही 3 नावांची नोंद झालेली नाही. ह्या नावांची नोंद सुद्धा ब्रिटिशांच्या डायरीत आढळते. या मीर फिदा अलीला फाशी दिल्यानंतर या सगळ्यांना या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या आणि म्हणून त्या काला चबुतऱ्याला क्रांती चौक हे नाव पडलेलं आहे. आपल्याला माहित सुद्धा नाही मित्रांनो. आपण जातो, फक्त बघतो, तिरंगा पाहतो आणि ते स्मारक, ते गार्डन मध्ये फोटो काढतो, पण या आपल्या 24 लोकांनी प्राणांचं बलिदान दिलेलं आहे हे मात्र आपण विसरलेलो आहे मित्रांनो. 1857च्या उठावानंतर भारताच्या स्वातंत्र्यात चळवळीचे काही टप्पे पडले. एक भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, ज्याला इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतात. त्याची स्थापना 28 डिसेंबर 1885ला झाली. कलकत्त्याचे एक नामांकित वकील उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 1885 ते 1905 हा मवाळ युग म्हणून गणला जातो. त्याचं कारण होतं, उच्च शिक्षित लोकांनी, भारतीय लोकांनी एकत्र यायचं, ब्रिटिशांकडे जायचं, आपल्या मागण्यांचं निवेदन द्यायचं, त्याच्यात काही सुधारणा होत्यात का ते पाहायचं. पण ब्रिटिशांनी मित्रांनो या कोणालाही थारा दिला नाही, फक्त त्यांना भुलवत गेले. आणि मग मात्र जहाल युग सुरू झालं 1905 पासून. या जहाल युगामध्ये लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पॉल, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी उडी घेतली आणि यांनी यांच्या परीने ब्रिटिश अधिकाऱ्यांना गोळ्या घालायला सुरुवात केली. या स्क्रीनवरचे शेवटचे 3 फोटो बघा मित्रांनो. हे 3 फोटो आहेत सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार. सूर्यसेन हे बंगालमधल्या चितगावमधले क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या अवतीभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज गोळा केली आणि यांनी 18 एप्रिल 1930ला चितगाव मधल्या 2 शस्त्रागारावर हल्ला केला. सगळी शस्त्रास्त्र ताब्यात घेतली, संदेशवहनाची सगळी यंत्रणा ठप्प केली आणि ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. जवळपास 3 वर्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने
ह्या सूर्यसेन आणि त्यांचे सहकारी लढत होते. मित्रांनो, सूर्यसेन आणि त्याच्या 12 सहकाऱ्यांना 16 फेब्रुवारी 1933ला ब्रिटिशांनी पकडलं. सूर्यसेनाला फाशी देण्यात आली. कल्पना दत्तला जन्मठेप झाली. तर या प्रीतीलता वड्डेदारने पोलिसांच्या हातात लागू नये म्हणून तिने आत्माहुती दिली. मित्रांनो, याच दरम्यान 1905 मध्ये हिंदू मुसलमानांमध्ये फूट पाडण्यासाठी बंगालची फाळणी केली. बंगालचे 2 टप्पे केले, पूर्व बंगाल मुस्लिमांचा बंगाल आणि पश्चिम बंगाल हिंदूंचा बंगाल. हे मुद्दाम केलं आणि याला विरोध करण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर यांनी वंगभंग चळवळीने त्याला विरोध केला. तो विरोध इतका प्रचंड होता की 1911ला ब्रिटिशांना ही फाळणी रद्द करावी लागली. मित्रांनो, त्यानंतर आलं गांधीजींचं युग. मित्रांनो, ज्याला असहकार म्हणतात. सत्याग्रह, अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे आणि त्या व्यक्तीचं मत परिवर्तन करणे, याचा अर्थ सत्याग्रह आहे. आणि गांधीजी टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींकडे काँग्रेसचं नेतृत्व आलं. गांधीजींनी चंपारण, खेडा सत्याग्रह, अहमदाबादचा कामगाराला बरेचसे लढे या असहकार चळवळीने देत गेले. यामध्ये बाबू गेणेचं बलिदान सुद्धा माहिती आहे आपल्याला. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला, पुणे करार झाला, छोडो भारत चळवळ सुरू झाली 14 जुलै 1942ला, चले जाओ चळवळ सुरू झाली. आझाद हिंद सेनेबद्दल आपल्याला सुद्धा बरीच माहिती आहे. मित्रांनो, एवढ्या सगळ्या चळवळी होत असताना हा जगातला एकमेव सत्याग्रहाने लढणारा देश होता. मित्रांनो, गांधीजींचं वैशिष्ट्य आहे की जवळपास जगातल्या 150 देशांमध्ये गांधीजींचे पुतळे आहेत. त्याचं कारण आहे, हा लढा असा कोणीच लढला नव्हता यापूर्वी. तो अशा पद्धतीने गांधीजींनी लढला. मित्रांनो, आणि मग 18 जुलै 1947ला इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला. उपकार केले नाहीत मित्रांनो. त्यांनी त्याच्यामध्ये खोड करून ठेवली. त्यामध्ये अशी काही तूट निर्माण केली की भारत स्वातंत्र्य न होता भारत आणि पाकिस्तान असे 2 स्वातंत्र्य होते. मित्रांनो, त्यांनी स्वातंत्र्य दिलं, पण हे स्वातंत्र्य देताना काही कंडिशन टाकल्या. हा नकाशा बघा तुम्ही. या नकाशामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल पाकिस्तान हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. उजव्या बाजूला सुद्धा ईस्ट पाकिस्तान दिसतो आहे. म्हणजे हे 2 पाकिस्तानचे प्रदेश आणि त्यांना जायला यायला रस्ता कुठून? भारतातून. भारत वेगळा देश, पाकिस्तान वेगळा देश. पहा ब्रिटिशांच्या खोडी कशा होत्या. त्यानंतर भारतात जी काही संस्थानं होती, काश्मीर असेल, जुनागड असेल, गोवा असेल, हैदराबाद असेल किंवा अजून काही फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ज्या काही वसाहती असतील, त्यांना स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला वाटेल तर भारतात राहा, नाही वाटलं पाकिस्तानात जा, नाही वाटलं स्वातंत्र्य राहा. अहो, भारत कसं म्हणायचं याला? या भारताच्या सगळ्या बाजूने आणि भारताच्या पोटात बॉम्बगोळे पेरून गेलेत हे ब्रिटिश. त्यांना वाटलं की या सगळ्या बाजूंनी आणि आतमधून असा एकमेकांवर हे हल्ले करायला लागतील आणि एकमेकांबद्दल हे लढायला लागतील आणि त्याच्यानंतर पुन्हा ते आपलीच मदत घेतील ब्रिटिशांची आणि पुन्हा आपण भारतावर राज्य करू. या पद्धतीने त्यांनी ही भारताची अशी व्यवस्थिशीर रित्या कट कारस्थानाने विभागणी केली. पण मित्रांनो, भारतीय जे नेते होते ना पहिल्या फळीतले, खूप हुशारी, खूप संयमी आणि खूप कल्पक बुद्धीचे होते. त्यात प्रामुख्याने पंडित नेहरू, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजी, या तिघांनी नियोजनपूर्वक कल्पकतेने या संस्थानांना, या वसाहतींना त्यांनी आपल्या भारतात सामील केलं. जुनागडचं संस्थान, आता हे जुनागड सौराष्ट्रामधलं आहे, तुम्हाला नकाशामध्ये दिसतं आहे. आता हा जुनागड संस्थानचा जो राजा होता तो नवाब मोहम्मद महाबत खान
हा म्हणायचा, मला भारतात यायचं नाही, मला पाकिस्तानात जायचं आहे. पहिल्यापासूनच, फाळणी व्हायच्या अगोदरपासूनच, स्वातंत्र्य व्हायच्या अगोदरपासूनच. आणि तिथली जनता म्हणायची, नाही आम्हाला भारतात राहायचं आहे. अक्षरशः या नवाबाने कहर केला मित्रांनो. 15 ऑगस्टला सगळ्या भारतात तिरंगा लहरत होता. त्यावेळेस या जुनागडच्या संस्थांवर पाकिस्तानचा झेंडा लहरत होता. ही बातमी 2 दिवसांनी वर्तमानपत्रात आली की या जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानचा झेंडा फडकवला आहे. मग मात्र जनतेमध्ये असंतोष पेटला. भारतीय नेत्यांनी त्या नवाबाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही तुमच्या जनतेचं जनमत घ्या. तुमची जनता जर म्हटली की आम्हाला पाकिस्तानात जायचं आहे, तर तुम्ही खुशाल पाकिस्तानात जा. पण जनतेच्या इच्छांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा. पण या नवाबाला मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानालाच कनेक्ट व्हायचं होतं. मग मात्र सरदार पटेलांच्या लक्षात आलं की बाबा हे आता एवढं याच्यावर काय सामोपचाराने करायची गरज नाही. आणि मग मात्र आपलं लष्कर त्यांनी त्याच्यावर पाठवलं. आरजी हुकूमत, ज्याला हंगामी सरकार म्हणतात. आणि मग मात्र नवाब पळून गेला. नवाब पळून जाताना त्यांच्या बेगम आणि त्यांचे श्वान म्हणजे कुत्रे आणि प्रचंड संपत्ती भरून तो विमानाने तिकडे गेला. तिकडे गेल्यानंतर भारताने तिथे सार्वमत घेतलं, मतदान घेतलं 20 फेब्रुवारीला. 22 फेब्रुवारीला मतमोजणी झाली. 24 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, एकूण मतदार होते 2,01,457. त्यापैकी 1,90,870 जणांनी मतदान केलं. यातल्या फक्त 91 लोकांनी पाकिस्तानमध्ये जायचं ठरवलं. बाकी सगळ्या मुस्लिम लोकांनी सांगितलं की नाही, आम्हाला भारतातच राहायचं आहे. आणि अशा प्रकारे हे जुनागड हे आपल्या भारतामध्ये विलीन झालं. त्यानंतर काश्मीरचा राजा हरिसिंग सुद्धा हा स्वातंत्र्य राहू इच्छित होता. मात्र पाकिस्तानचा त्याच्यावर दबाव वाढत चालला की नाही तुम्ही पाकिस्तानात या. तो तयार नव्हता, त्याला भारतात पण यायचं नव्हतं. मात्र पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला आणि या हरिसिंगाने भारतात येण्यासाठी स्वाक्षरी केली आणि भारताचं सैन्य गेलं आणि त्यावेळेस हे काश्मीरचं प्रांत वाचलं. काही जो भाग पाकिस्तानात गेलेला आहे तो अजूनही पाकिस्तानातच आहे. अशाच प्रकारे या फ्रेंचांच्या ज्या वसाहती होत्या, चंद्रनगर असेल, यानन असेल किंवा महे असेल किंवा कालिकर असेल किंवा पॉंडिचेरी असेल, या इथे पण फ्रान्सने सांगितलं की आपण एकदा जनमत घेऊयात. एकदा चंद्रनगरमध्ये जनमत झालं 1949 मधले. तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की नाही, आम्हाला भारतातच जायचं आहे. आणि मग मात्र फ्रान्सने या सगळ्या वसाहतींचं विलिनीकरण केलं. त्यानंतर गोवा मुक्ती लढा मित्रांनो आपल्याला माहीत आहे. या गोवा मुक्ती लढ्यामध्ये सुद्धा असंच झालं. जवळपास 1946 पासून ते 1954 पर्यंत प्रचंड अत्याचार केले या पोर्तुगीज लोकांनी. परंतु आपल्या सगळ्या सत्याग्रहींनी या पोर्तुगीजांना हा देश सोडायला लावलाच. आणि नाविलाजाने शेवटी 1961ला भारतीय सैन्य घुसलं गोव्यामध्ये आणि त्यांनी गोवा हा पोर्तुगीजांपासून मुक्त केला. मित्रांनो, सगळ्यात शेवटी आपला हैदराबाद, जिथे मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणतो आपण, हा मराठवाडा मुक्ती संग्राम भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा 1 वर्षभर पारतंत्र्यात होता निजामाच्या. या लढ्यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ असतील, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्राफ असतील, आनंद भालेराव असतील, आशाताई वाघमारे असतील, माणिकचंद पहाडे असतील, यांनी खूप योगदान दिलेलं आहे. या मुक्तीसंग्रामात वेदप्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर फडके, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान यांनी हौतात्म्य पत्कारले मित्रांनो. मात्र या हैदराबाद मुक्ती संग्रामाला एवढ्या 4 ओळीत सांगणं मला तरी जमणार नाही. याच्यासाठी मी पुन्हा कधी योग आला तर आपल्यासमोर येईल. 17 सप्टेंबरला हा निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं मित्रांनो. असा हा भारताचा स्वातंत्र्य लढा मी माझ्या परीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मला इथे बोलवलं आणि आपल्यासमोर माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे, प्राचार्यांचे, अच्युत भोसले सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.